प्रश्न क्रमांक पहिला आहे, खालील शास्त्रज्ञांपैकी कोणास बर्डमॅन ऑफ इंडिया या नावाने ओळखले जाते? तर खालीलपैकी डॉक्टर सलीम अली यांना बर्डमॅन ऑफ इंडिया या नावाने ओळखले जाते. प्रश्न दुसरा आहे, 1 हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट होय? तर 1 हॉर्स पॉवर म्हणजे खालीलपैकी 746 वॅट होय. 746 वॅट म्हणजे 1 हॉर्स पॉवर होय. प्रश्न तिसरा आहे, हिऱ्याच्या खाणी कोणत्या खंडात विपुल प्रमाणात आढळतात? तर खालीलपैकी हिऱ्याच्या खाणी ह्या आफ्रिका खंडामध्ये सगळ्यात विपुल प्रमाणात आढळतात. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ याचे मुख्यालय खालीलपैकी नागपूर या ठिकाणी आहे. कुठं? नागपूर. प्रश्न क्रमांक 5 आहे, गुगामल हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर गुगामल हे राष्ट्रीय उद्यान अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हे खालीलपैकी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे व भद्रावती या तालुक्यात येतो. प्रश्न क्रमांक 7 आहे, आशिया खंडातील कोणता पुरस्कार प्रति नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो? तर आशिया खंडातील खालीलपैकी रॅमन मॅगसेसे हा पुरस्कार आशिया खंडातला नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो. 8वा प्रश्न आहे, ज्ञानपीठ पुरस्कार हा खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ज्ञानपीठ पुरस्कार हा खालीलपैकी साहित्य क्षेत्राशी संबंधित आहे. 9वा क्वेश्चन आहे, ऑलिम्पिकमध्ये व्यक्तिगत सुवर्ण पदक मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू कोण आहे? तर ऑलिम्पिकमध्ये व्यक्तिगत सुवर्ण पदक मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू हे ऑप्शन क्रमांक 1 अभिनव बिंद्रा हे आहेत. पुढचा प्रश्न म्हणजे 10वा आहे, माहितीचा अधिकार कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? तर माहितीचा अधिकार खालीलपैकी 2005 या साली अस्तित्वात आला. 11वा प्रश्न आहे, भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त किती वर्ष पूर्ण होईपर्यंत अधिकारावर राहता येते? तर भारताचे मुख्य निवडणूक आयुक्तांना वयाचे 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत त्यांच्या अधिकारावर राहता येते. 12वा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यात पंचायत राजची सुरुवात केव्हा झाली? तर महाराष्ट्र राज्यामध्ये पंचायत राजची सुरुवात 1 मे 1962 या दिवशी झाली. पुढचा प्रश्न आहे, नगरपाल हे पद ब्रिटिश काळापासून कोणत्या शहरांमध्ये निर्माण करण्यात आले? तर नगरपाल हे पद खालीलपैकी मुंबई व कलकत्ता म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 मुंबई व कलकत्ता या ठिकाणी पूर्वीपासून अस्तित्वात म्हणजे ब्रिटिश काळापासून अस्तित्वात आहे. पुढचा प्रश्न आहे, कृष्णाजी केशव दामले कोणत्या टोपण नावाने ओळखले जात होते? तर कृष्णाजी केशव दामले हे खालीलपैकी केशवसूत या नावाने ओळखले जात होते. 15वा प्रश्न आहे, खेडेगावात जन्म मृत्यूची नोंद करण्याचे काम कोण करतो? तर खेडेगावामध्ये जन्म मृत्यूची नोंद करण्याचे काम हा ग्रामसेवक हा करत असतो. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 ग्रामसेवक. पुढील प्रश्न आहे, मुळशी या ठिकाणी शेतकऱ्यांनी केलेल्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर मुळशी या ठिकाणी केलेल्या शेतकऱ्याच्या सत्याग्रहाचे नेतृत्व खालीलपैकी सेनापती बापट यांनी केले. 17वा प्रश्न आहे, स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? तर खालीलपैकी स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री हे सरदार पटेल हे होते. पुढचा प्रश्न आहे, भारतामध्ये सर्वात प्रथम कोणती युरोपीय लोक पोहोचले? तर खालीलपैकी भारतात सर्वप्रथम युरोपियन पोहोचणारे हे पोर्तुगीज होय. तर भारतामध्ये युरोपीय लोक येण्याचा क्रम कोणता आहे? PDEF पोर्तुगीज,
डच, इंग्रज, डॅनिश आणि फ्रेंच हे होत. साफा हे सॉफ्टवेअर कोणत्या व्यक्तींसाठी तयार करण्यात आले आहे? तर साफा हे सॉफ्टवेअर खालीलपैकी अंध व्यक्तींसाठी तयार करण्यात आलेले आहे. 20वा क्वेश्चन आहे, सूर्यकिरण युद्ध अभ्यास कोणामध्ये होतो? तो भारत आणि नेपाळ या देशांदरम्यान कधी सुरू झाला? तर सूर्यकिरण हा युद्ध अभ्यास 16 डिसेंबर 2023 या रोजी सुरू झाला. अरुणोदय 2.0 योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली? तर अरुणोदय 2.0 ही योजना खालीलपैकी आसाम या राज्याने सुरू केली. 22वा प्रश्न आहे, कोणता देश नुकताच संयुक्त राष्ट्र महिला समर्थक आयोगातून बाहेर झाला आहे? तर खालीलपैकी इराण हा देश संयुक्त महिला समर्थक आयोगातून बाहेर झालेला आहे. पुढचा प्रश्न आहे, ओपन एअर संग्रहालय बनवण्याची घोषणा कोणत्या राज्य सरकारने केली? तर ओपन एअर संग्रहालय बनवण्याची घोषणा खालीलपैकी कर्नाटक या राज्याने केली आहे. 24वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या दिवशी विजय दिवस साजरा करण्यात येतो? तर खालीलपैकी 16 डिसेंबर हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. 25वा प्रश्न आहे, पोलीस महासंचालक यांच्या शासकीय वाहनावर एकूण किती स्टार्स असतात? तर पोलीस महासंचालक यांच्या शासकीय वाहनावर खालीलपैकी 3 स्टार असतात. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त नक्षलग्रस्त आहे? तर खालीलपैकी गडचिरोली हा जिल्हा महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त नक्षलग्रस्त आहे. 27वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या दिवशी पोलीस हुतात्मा दिन पाळला जातो? तर खालीलपैकी 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही? तर खालीलपैकी कोल्हापूर या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही. महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीच्या अध्यक्ष निवडण्याचा अधिकार कोणाला आहे? तर महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीचा अध्यक्ष निवडण्याचा जो अधिकार आहे तो खालीलपैकी ग्रामसेवक यांना असतो, म्हणजे ग्रामसभा याला आहे. पुढचा प्रश्न आहे, महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना महाराष्ट्रात कोणत्या वर्षी सुरू झाली? तर महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना खालीलपैकी 2007 या साली सुरू झाली. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम समितीचे जिल्हाध्यक्ष म्हणून कोण काम पाहतात? तर जिल्हाध्यक्ष म्हणून खालीलपैकी जिल्हाधिकारी हे काम पाहत असतात. पुढचा प्रश्न आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 33% आरक्षण देणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर महिलांना 33% आरक्षण देणारे भारतातील पहिले राज्य हे महाराष्ट्र हे आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना सध्या किती टक्के आरक्षण देण्यात आले आहे? तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना सध्या 50% एवढे आरक्षण देण्यात येते. पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो? पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव हा गट विकास अधिकारी हा असतो, म्हणजेच कोण? BDO, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर. पुढचा प्रश्न आहे, महात्मा गांधी यांनी चंपारण्य येथे कोणत्या वर्षी पहिला सत्याग्रह केला? तर महात्मा गांधी यांनी 1917 साली चंपारण्य येथे भारतातील पहिला सत्याग्रह केला. हाही प्रश्न येऊ शकते की महात्मा गांधींचा भारतात सगळ्यात पहिला सत्याग्रह कोणता? तर तो कोणता आहे? चंपारण्य. पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या तालुक्यात झाला? खालीलपैकी जुन्नर या तालुक्यात शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला.
पुढचा प्रश्न आहे, 1905 मध्ये इंग्रजांनी बंगालची फाळणी केली, तर या फाळणीस कोण जबाबदार होते? तर खालीलपैकी लॉर्ड कर्झन याच्या काळामध्ये बंगालची फाळणी घडून आली. ह्याही प्रश्न विचारते की बंगालची फाळणी कोणत्या साली घडून आली, तर ती कोणती? 1905 मध्ये. त्याचे नेतृत्व कोणी केले? ते लॉर्ड कर्झन. कोणत्या वर्षी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त करण्यात आला? तर सर्वात आधी भारतात आलेले कोण? पोर्तुगीजने सगळ्यात आधी येऊन सगळ्यात लेट म्हणजे भारतातून निघून गेले. तर 1961 मध्ये पोर्तुगीजांनी गोवा सोडला. खालीलपैकी कोणता दिवस अमेरिका देशाचा स्वातंत्र्य दिन आहे? तर खालीलपैकी 4 जुलै हा दिवस अमेरिका या देशाचा स्वातंत्र्य दिन आहे. राजर्षी शाहू महाराज यांनी कोणत्या वर्षी घटस्फोटाचा कायदा संमत केला? तर राजर्षी शाहू महाराजांनी 1920 साली घटस्फोटाचा कायदा संमत केला. पुढचा प्रश्न आहे, भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली? तर खालीलपैकी भारत कृषक समाजाची स्थापना हे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी केली. सामान्यतः किडनीतून खालीलपैकी कशाचे गाळण होत नाही? तर किडनीतून खालीलपैकी साखरेचे गाळण होत नाही. कार्बन डेटिंग ही शास्त्रीय पद्धत कशासाठी वापरली जाते? तर खालीलपैकी वस्तूची वय काढण्यासाठी कार्बन डेटिंग ही पद्धत वापरली जाते. तर हिचा शोध कोणी लावला? तर लिबी ह्या सायंटिस्टनी कार्बन डेटिंगचा शोध लावला. अलीकडेच कोणत्या राज्याने राज्यातल्या सरकारी नोकरीत कंत्राटी पद्धत बंद केली आहे? तर खालीलपैकी ओडिशा या राज्याने कंत्राटी पद्धत बंद केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, नुकतीच भारत सरकारने कोणाची संरक्षण सचिव म्हणून नियुक्ती केली आहे? तर खालीलपैकी संरक्षण सचिव म्हणून निवड खालीलपैकी गिरीधर आरमाने यांची केलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषणा केली, तर पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात लांब प्रवासी रेल्वे तयार करण्याचा विक्रम कोणत्या देशाने केला? तर जगातील सर्वात लांब प्रवासी रेल्वे तयार करण्याचा विक्रम खालीलपैकी स्वित्झर्लंड या देशाने केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, नीती आयोगाने कोणत्या जिल्ह्याला भारतातील सर्वोत्तम महत्त्वाकांक्षी जिल्हा म्हणून घोषित केला आहे? तर हरिद्वार या शहराला महत्त्वाकांक्षी जिल्हा म्हणून घोषित केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.